ह्यो काय विषय सांगतो तुम्हाला. नाही नाही म्हणता फिरायचा प्लॅन ठरला. हा सगळ्यात नसपोंडी माणूस आहे. प्रत्येक ट्रिपला नसपोंडी लावत असतो. आपल्याकडे पाऊस तर बेकार चालू होता. सगळ्या रस्त्याने एकदम दंगानिवट चाललेला आणि त्यात वातावरण एकदम टॉपचं झालेलं. जाता जाता आपल्याला पिकअप ग्रुपचे सर्व भेटले. जाता जाता म्हणलं वडापाव खाऊया. हा मी कॉलेजला असल्यापासून फेमस वडापाव आहे. हे असं घर असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण जाऊ दे, आपल्याकडे जे आहे त्यात आपण खुश आहे. सडा वाघापूरला जाताना धरण लागतं, एक नंबर आहे फोटो काढण्यासाठी. आणि घाटातून वर जाताना लालपरीचं दर्शन झालं. घाट चढून गेल्यावर आपण पोहोचलो लोकेशनच्या जवळ आणि वरती गेल्यावर असलं सुंदर गाव होतं ना, एकदम आपल्याला स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. वरती गेल्यावर ऑफ रोडिंग पण चालू होती. मग आम्ही जायला निघालो लोकेशनच्या चलो उधर ह्यो त्योच मेंबर आहे ज्याच्याबद्दल मी सुरुवातीला बोलवलं आणि आज हे सगळं किडा आम्ही बाहेर काढलं. एकाला भेजवून चालत नाही हो, सगळ्यांना भेजवा लागलं. आपण पण रिव्हर्स वॉटरफॉलची मजा घेऊया. फिरायला आलोय म्हणल्यावर लोकेशन एक्सप्लोर करायलाच लागते. मग तुम्हाला लोकेशन कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. चहाचा एक पॅक मारल्यावर पोरं काय थटतात विता. रतनाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. कसा विषय मग झाली ना एकदम लहानपणीची आठवण. पाऊस वाढल्यामुळे धबधबा एकदम खतरनाक दिसत. थंडीमध्ये चिवडा खाऊन पोरांनी आता म्हणलं असतं जाऊ दे. मग जेवायला गेलो हॉटेल खुशबूवर. नावासारखंच हॉटेलवर जेवणाची खुशबू येत होती. काकूने एक नंबर स्वागत केलं. जेवणाच ताट पुढे आलेल्या भावानं पांढऱ्या रस्त्याची वाटी उचलून घसा गरम करून घेतला पाहिला. मग आम्ही निघालो घरी. मग तुम्हा सगळ्यांना ब्लॉग कसा वाटला, आवडला असल्यास नक्की लाईक आणि फॉलो करा.